हसू नकोस यार अंजली, इथे माझी पाचावर धारण बसलीये. अगं हसत नाहीये, मला आठवते माझी पण अशीच गत झाली होती पहिल्या लेक्चरच्या वेळी. काही थापा मारू नको. तुम्ही तर घाबरूनच राहिले ना बाप्पा. एवढं बेव धरून कसं चालेल? लेक्चर घ्यायचं म्हणजे घ्यायचं ना. हा पण असं कसं अचानक सांगितलं त्यांनी? अगं तीच तर परीक्षा आहे ना. हो, पण जायचंय कुठे? इथे का बोलावलंय? अहो सॉर्टिंग करून पाठवणारे एकेकाले, काहीले इथल्या कॉलेजले, काहीले बाहेरच्या कॉलेजले, काहीले गावामधल्या कॉलेजले. मग नोटीस बोर्डावर लिस्ट लागून राहिली ना. मीनं तुम्हाला सांगतो अंजली ताई, मीनं माया पुऱ्या जिंदगानी मंदी एक से एक भाईताड बघितले ना. म्हणजे नंबर दुसऱ्याचा, रिझल्ट पाहून राहिला तिसऱ्याचाच. मग याचे डोळे पांढरे होऊन राहिले आणि मग त्याला फिट्स येऊन राहिले. आणि मग हॉस्पिटल मध्ये त्याला जेव्हा कळतं ना की मीनं पास झालो, तेव्हा त्याला समजून राहिलं हकीकत काय ते. हॅलो, हाय. हॅलो आदित्य. काय ग एवढी टेन्स काय? अरे जाम वाट लागली रे. आता आम्हाला अचानक सांगितलं की डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला लेक्चर द्यायचंय. अरे वा, ग्रेट. वाव, ग्रेट काय? घशाला कोरड पडली इथे. असं कसं लेक्चर घेणार यार? त्याच्यासाठीच अप्लाय केलंस ना पण. अरे हो, पण मला काहीच ट्रेनिंग नाहीये. मी लिव्ह वेकेन्सी मधून सुरुवात करते ना, बाकीच्यांचं बीएड झालंय. अरे पण टेन्शन घेऊन लेक्चर चांगलं होणार आहे का? पण मी आता काय करू? मला काहीच सुचत नाहीये. हे पहिली गोष्ट म्हणजे तू हे डोक्यातून काढून टाक की तुला लेक्चर घ्यायचं. हा, विसरून जा म्हणे. विसरून जा काय विसरून जा? हो काढूनच टाक. आणि असं लक्षात घे की तुला तुझ्या क्लासरूम मध्ये जाऊन मुलांबरोबर गप्पा मारायच्या. अच्छा, गप्पा काही? हा आदित्य, तुझं गप्पा बिप्पा काही जमणार नाहीये मला. मेघना, एकदम काय झालं तुला? रिलॅक्स. तुला जो विषय शिकवायचा आहे त्याची तयारी झाली आहे ना तुझी? हो. मग तू नक्की घाबरतेस कशाला? हेच कळत नाहीये मला, पण मला खूप भीती वाटते. हे बघ, समोर बसलेली मुलं म्हणजे मयू, साक्षी, पल्लव, मी, अर्चू, आम्ही आहोत असं समज. आमचे चेहरे आणि डोळ्यासमोर, म्हणजे तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघ. आणि वर्गात गेल्यावर मुलांना बिनधास्तपणे सांगून टाक की हे तुझं पहिलंच लेक्चर आहे आणि त्यांनी ते मनापासून ऐकावं अशी तुझी इच्छा. आत्मविश्वासाने आणि मनापासून सांग पण. ओके ओके. ऑल द बेस्ट. ना आले आले. आदित्य ऐक ना, अंजली आवाज देते, मी जाते. बाय. ओके बाय. तुमचा रिझल्ट एकदम भारी लागन बघा. हा मीनं सांगून राहिलो ना. अगं कुठे गेली होतीस? लिस्ट लागली असेल ना. मग तुम्हाला दोघायले बी मायातर्फे ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि अंजली ताई मला सांगा बर का, कुठल्या कुठल्या बैताडाले फिट्स येऊन राहिले? यप्पा, मीनं दुसऱ्याले भैताड म्हणून राहिलो आणि स्वतः भैताडासारखे हालत करून घेतली मीनं. चला. हो चल. काय बोलून राहिली का? येऊन राहिलो ना. हॅलो, नाना देसाईंचं घर? हो, नाना देसाईंचा मुलगा बोलतोय, आदित्य. आदित्य लबाड, कशाला आता फोन केलायस? अगे काही नाही का माहिती. मेघनाचा मला आता फोन आला होता. त्यांना अचानक एका कॉलेजमध्ये जाऊन एक टेस्ट लेक्चर घ्यायला सांगितलं. अगो बाई, असं अचानक? हो. म्हणजे खऱ्या खुऱ्या कॉलेजमध्ये? अगं हो ना. खऱ्या म्हणजे काय ग? नाही रे, तसं नाही. म्हणजे मग कसं ग? बरं ऐक, ते लेक्चरचं ऐकून ना मेघनाला आलंय टेन्शन. मी बोललो तिच्याशी, समजावलं जरा तिला. पण माई मला वाटतं तू जर तिच्याशी बोललीस ना तर तिला जरा धीर येईल. बोलशील तिच्याशी? हो,
बोलेन की तिच्याशी. पण आदित्य, नाही म्हणजे बोलायला काही हरकत नाही हो माझी, पण अरे आता एवढ्या मुलांसमोर लेक्चर कसं घ्यायचं, की मी कसं काय बापडे तिला सांगणार. मला कुठे या गोष्टीचा अनुभव. हा पण एवढं मात्र मी तुला नक्की सांगते हो, मी तिच्याशी बोलले ना की तिचं टेन्शन जरा कमी होईल. मग करू का फोन तिला नक्की? अगं तेच तर म्हणतोय ना मी. हा. लगेचच कर हं तिला फोन, ती अजून गेली नाही लेक्चरला. बर, करते हो फोन. हे बघ, पण तू त्या गोष्टीचं उगीच टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? होय, मला नाही आलंय टेन्शन बिन्शन. हा. मला तर उलट खात्री आहे की मेघनाचं लेक्चर चांगलंच होईल. एकदा तिने त्या प्लॅटफॉर्मवर पाय टाकला ना की तिच्या अंगात संचारेल बघ आपोआप. पुरे पुरे, किती ते आपल्या बायकोचं कौतुक करायचं. अगं बाई, बोललो मी तिच्याशी, आणि बायकोचं कौतुक करायला मी नानांकडूनच शिकलोय. बर, आता करू का मेघनाला फोन, का तूच बोलत राहणारस माझ्याशी? हो, कर कर कर, बाय. अच्छा. अरे देवा, मेघनाचा नंबर आता आधी आठवा, मग करा. मेघना यांचे मोठे मोठे नंबर लक्षात राहणं कठीण आहे. हा मेघना, बोलू शकतेस ना? नाही म्हणजे मी तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? माई, मेघना इथे नाहीये. मी अंजली ना तू? हो, हा. आपल्याला मेघनाकडनं एकमेकींबद्दल कळलंच आहे, त्यामुळे ओळख आहेच असं वाटतं. हो ग बाई हो. पण आमच्या बाईसाहेब कुठे आहेत? घाबरून दडी मारून बसल्यात की काय रूम मध्ये? हा नाही अगं, आदित्यचा फोन आला होता, तो म्हणाला जरा बोलून घे तिच्याशी, घाबरली ती म्हणून मुद्दामून फोन केला आता. नाही, लपून बसली नाहीये, पुस्तक आणायला लायब्ररीत गेलीये. तिथे फोन अलाउड नाहीये ना, आणि 2 तास दिलेत लेक्चरच्या प्रिपरेशन साठी. हो का? बर बर, ठीक आहे. मग मेघना आली ना की की तिला फोन करायला सांगते. चालेल चालेल. अंजली, खरं तर आज आपण दोघी पहिल्यांदाच भेटतोय नाही, तेही असं फोनवर. पण का कोणास ठाऊक बाळा, कधी एकदा तुला भेटतेय आणि माझ्या कुशीत घेते असं झालंय ग. बर, मुंबईला आलीस ना की हो आमच्या घरी आठवणीनं. हो, नक्की. माई, मेघना आली, देते तिला. हॅलो माई. काय झाशीची राणी, हा काय म्हणे, घाबरलायत तुम्ही? अहो नाही, घाबरले म्हणजे असं अचानक. मग आज काय फजिती होणार की काय? नाही नाही. नाही ना? नक्की? हो नक्की. हा, आता कसं? अगं घाबरतेस काय वेडाबाई? जे आपल्याला येतंय ना ते समोरच्याला बिनधास्त सांगायचं, अजिबात घाबरायचं नाही. आणि घरात एवढा मोठा आदर्श असताना तू घाबरतेस काय वेड्यासारखी? नाना बघ कसे आपल्याला ज्ञानामृत देतात, अगदी सोप्या भाषेत सहजपणे हसत खेळत देतात की नाही? हो माई. मग अगं त्यांना डोळ्यासमोर ठेव की सगळं काही येईल बघ, सुचायला लागेल तुला पटापट. होय हो माई, हे माझ्या लक्षातच नाही आलं. बरं वाटतंय आता. तुम्ही अगदी गुरु किल्ली दिलीत मला. थँक्यू माई. थँक्यू. थांब, तिकडून धपाटच घालते तुला आता. सासूला थँक्यू म्हणतेस? चला तयारीला लागा मग आता. बेस्ट ऑफ लक. आणि लेक्चर झालं की आठवणीने फोन करून सांग मला, वाट बघते मी इथे. हो कळवते. माई, मस्त वाटतंय. लव यू. हो का? मी पण. चल ठेव फोन आता.
कर अभ्यास कर तुझा. बाय. बाय. वेडाबाई ग वेडाबाई. देवा नारायणा, या परीक्षेत पास होते रे बाबा. झालं? पळाली भीती? हो पळाली. आमच्या माई पण ना एकदम सॉलिड आहेत. खरंच मला ना तुझी आईच बोलते असं वाटत होतं. मेघना, आता मलाही त्यांना भेटावं असं वाटतंय. वा छान. हा अगं कशाला त्या डोळ्यांवर एवढा ताण देतेस माई. हे आता ना संध्याकाळचं तुझं वाचन आता बंद. हा बास झाला आता. अगो, आम्ही सर तुम्ही लहान असताना कधी इतकं ओरडलो नाही होत तुम्हाला. कारण आम्ही ना शहाण्या मुलासारखं एकदा सांगितलं ना की लगेच ऐकायचो. तर काय सांगता? चहा घेणारच का? नको. हा काय सांगतेस काय? वा छान छान. काय ना सध्या डायटिंग वर आहे मी. दिसतंय दिसतंय. बरं माई, मेघनाचं लेक्चर कसं झालं ग? म्हणजे तिचा काही फोन वगैरे आला होता का? काही कोणाचा फोन आलेला नाही अजून, ना मेघनाचा ना आदित्यचा. पण ना तिचं घाबरणं अगदी साहजिक होतं ग. हे म्हणजे मुलांना शिकवणं खरं तर कठीणच आहे, आणि तेही कॉलेज मधल्या. बापरे. हो ना. नाही, आणि त्याच्यासाठी संवाद साधण्याची कला हवी तुमच्याकडे. सोप्या भाषेत, समोरच्याला समजेल अशा भाषेत तुम्हाला शिकवायला लागतं त्यांना. त्यांच्या कलेनी घ्यावं लागतं. अगं म्हणून तर तो कोर्स करावा लागतो ना, बीएडचा. हा, मला ना आता मेघनाचं कौतुकच वाटायला लागलंय. खरंय ग बाई. नाही, नुसतंच मुलांना शिकवायचं नसतो की आपला विषय. आपला विषय शिकवता शिकवता मुलांना घडवायचंही असतं. जीवनमूल्य शिकवायची असतात, तत्व शिकवायची असतात. चांगलं काय वाईट काय ह्याची जाण करून द्यायची असते. आणि जगायचं कसं आणि जगाची ओळख करून द्यायची असते. खूप मोठी जबाबदारी असते ग बाई. सोपं नसतं शिक्षक होणं. हो ग, म्हणून तर आज सुद्धा माझ्या शिक्षकांचे शब्द मला आठवतात. ही माई, हे तुला आठवतंय? आमच्या शाळेतल्या एका ग्रुपने रिटायर शिक्षकांसाठी काही ट्रॉफीज बनवून दिल्या होत्या. हो 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 हो, आठवतंय ग बाई, आठवतंय. तू सांगितलं होतंस मला तेव्हा. आणि तुझ्या कुठल्या तरी मित्राने त्या ट्रॉफीवर सुंदर अशा 4 ओळी पण लिहिल्या होत्या ना शिक्षकांबद्दल. हो हो हो, अनिल हर्डीकर त्याचं नाव. काय ग होत्या त्या, आठवतात तुला? हो हो. हा हा, आज आमच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञतेचे पाणी आहे. आम्हा सगळ्यांचे हृदय आपले खूप ऋणी आहे. खरंच ग, किती छान लिहिल्यात नाही कविता. समर्पक आहेत अगदी. ए माई, मला परत एकदा पाठव ना शाळेत. तू आम्हाला इथे शिकवतेस ते काही कमी आहे का? अरे वा, आठवलं का तुम्हाला की तुम्हाला एक गरीब बिचारा नवरा पण आहे आणि तो फोनची वाट बघतोय. हो का? गरीब बिचारा का? हो म्हणजे काय, असतेच काय, खरं तेच बोलतोय मी. लेक्चर छान झाला असा फक्त एक मेसेज आला होता तुझ्याकडून, तो पण हजारो वर्षापूर्वी. पण त्यानंतर काहीच नाही. बरं, मला कळत नव्हतं की फोन करायचा की नाही करायचा, तू कुठे आहेस, बोलू शकतेस की नाही, म्हणून मी नाही केला फोन. नाही ठीक आहे, पण बरं झालं नाही केलास ते. का? कारण आज संध्याकाळी सेल्फ असेसमेंटचं सेशन होतं. म्हणजे आपण दिलेल्या लेक्चर बाबत सगळ्यांसमोर प्लॅटफॉर्मवर जाऊन बोलायचं होतं. म्हणजे जवळजवळ दुसरं लेक्चरच. गुड. ट्रेनिंगचा भागच असतो तो एक. काय झालं मग, बोललीस ना तू व्यवस्थित? हो, आणि खरं सांगू,
दुसऱ्यांचे गुण आणि स्वतःचे अवगुण सांगण्याच्या नानांच्या गेमचा मला खूप फायदा झाला. कारण मला दुसऱ्यांचं लेक्चर ऑब्झर्व पण करायचं होतं आणि त्याविषयी बोलायचं सुद्धा होतं. गॉड, पण खूप मजा आली. सगळेजण हसत होते, ओरडत होते, बोलत होते, नर्वस होते, काही जण बिचारे रडले सुद्धा. पण त्यामुळे ना वर्गातली फॉर्मॅलिटी एकदम गळून पडली आणि सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले. ग्रेट. हेच क्षण आपल्याला खूप काही देऊन जातात. आपल्या नकळत आपल्यात खूप चांगले बदल घडून आणतात. खरंच यार मेघना, तू लेक्चरशिपचा जो काही निर्णय घेतलास ना ते फार चांगलं केलं. यू आर ग्रोईंग आणि तेच तर महत्वाचं असतं है ना. येस. काय ना मॅडम, आता मला काम आहेत जरा, ती वेळेत पूर्ण करायची. त्यामुळे तुम्ही करा आराम, मी करतो काम. काय? बाय. बाय. काय विचारू नका. नाही म्हणजे आदित्यने समजावलं हो तिला, पण ह्या पट्टीला मध्येच कॉन्फिडन्स वाटत होता, मध्येच घाबरत होती. काय ग, इतक्या मुलांसमोर एकदम उभं राहून असं लेक्चर द्यायचं म्हणजे काय मोठ्या मोठ्या लोकांची भंभीरी उडते. आणि हिची म्हणजे एकदम भूमिकाच बदलली ना. मी काल परवापर्यंत डायस समोर बसून शिकत होती, ते एकदम डायस वर राहून शिकवायचं म्हणजे काय, म्हणजे सगळा दृष्टिकोन एकदम 180च्या अंशात फिरला ना. होय हो. तू काय सांगितलंस तिला? दम नाही दिलास ना? वा मेघना, घाबरायचं नाही, तिच्या भीतीत आणखीन भर. तुम्ही काय मला अगदी ही समजता का हो? असं नाही ग, म्हणजे काय की एकंदर तुझा आकारमान, मोठे मोठे डोळे, अहो खणखणीत आवाज, नाही म्हटलं तरी परिणाम होतो ना समोरच्यावर. माझ्या नाही झाला. हो का? नाही नाही, वयाप्रमाणे ना तुमचं डांबरटपणे वाढत चाललंय बरं का दिवसेंदिवस. इथे मी सुनेकडे तुमचं कौतुक करत होते आणि तुम्ही बोला मला वाटेल तसं. उलट मी तिला सांगितलं, नानांना डोळ्यासमोर ठेव, ते बघ आपल्याला कसं हसत खेळत ज्ञानामृत पाजतात, सोपी सोपी उदाहरणं देऊन आपल्याला समजावून सांगतात, तसा तुझा तू विषय शिकव. आणि तिला ही गोष्ट मनापासून पटली. मला म्हणाली, माई तुम्ही अगदी गुरुकिल्लीच दिलीत मला. याला म्हणतात ज्ञानामृताचे साईड इफेक्ट. पण खरंच मला कौतुक वाटतं हो मेघनाचं. नाही म्हणजे गॅप गेली ना की कंटाळा येतो हो. हिला संधी मिळाल्या मिळाल्या लगेच हिने अप्लाय केलं आणि लगेच गेली सुद्धा शिकायला. आपली सून लेक्चरर आहे हे सांगताना कसा अभिमान वाटेल नाही आपल्याला. खरंय खरंय खरंय, खरंच खरंय. घरातली एक स्त्री जेव्हा बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरते ना, तेव्हा घरातल्या सगळ्यांनाच आत्मविश्वास मिळाल्यासारखं वाटतं. म्हणून तर म्हणतात ना, एक मुलगी शिकली की तिच्या बरोबर आपोआप 2 कुटुंब शिकतात. आधी माहेरचं आणि मग सासर. माई माई चल निघतो मी. निघालास? डबा घेऊन जा आठवणीनं. आता विजय आली आहे ना, त्यामुळे मला अजिबात काळजी नाही रे स्वयंपाक घरातली. ती सगळं बघते बरं का. डबा ठेवला असेल, जा घेऊन जा. हो, मेघनासारखा तिसरा डबा पण दिलाय तिने करून. वा छान. बघितलंस ना किती काळजी आहे तुझी सगळ्यांना. अरे म्हणजे काय लाड काय मी सगळ्यांचा. हा. ए माई, बरं परवा मी मेघनाला आणायला चाललोय. अगो बाई, तरीच मी म्हणतेय आज स्वारीत की उत्साहात कशी काय, आनंदी कशी काय बुवा, हे कारण आहे तर. हा लबाड. खरंच जाणार आहेस? अगं हो, म्हणजे ते नाही नाही नाही, कळतंय मला सगळं. तुला तिथे जाऊन अंजलीला भेटायचंय, तिला सपोर्ट कसा करता येईल याबद्दल तुझ्या डोक्यात विचार चालू आहे. नाही म्हणजे ते सगळं ठीक आहे. नाही नाही, हे सगळं निमित्त आहे हेही कळतंय बरं का. खरं जायचंय मेघनाला आणायला. काय जरा चेंज का माई. हा चेंज म्हणे. जा जा, असं जन्मभर प्रेम कर. अरे असंच जन्मभर प्रेम करतो माई मी तुझ्यावर. हा आलाय मोठा अगदी. हो. नौटंकी नुसता. जा आता लवकर. ए माई, ऑफिसला चाललोय ना मी. चल बाय. बाय. लव्ह यू बाई. मी पण.
दोघही वेडे आहेत वेडे. असंच प्रेम करत राहा रे बाबा तिच्यावर. शेवटचे 2 दिवस राहिलेत तर हुरहुर वाटते ना. हो ना ग, इतक्या कमी वेळात आपली इतकी छान मैत्री झाली की आता चैन नाही पडणार आहे. हो ना. आणि इथलं रुटीनही आपलं खूप छान होतं, पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यासारखं. अर्थात तुझं आत्ताच झालंय कॉलेज, पण नाही ग अंजली, MA मी लग्नानंतरच केलं ना. त्यातही MA पार्ट 2 मी एक्सटर्नल केलं, त्यामुळे गेले वर्षभर माझा कॉलेजशी तसा काहीच संबंध नव्हता. अरे हो की. पण आता आपला कॉलेजमधला रोल खूप वेगळा असणार आहे. अय्या खरंच की, आता आपण स्टुडंट नसणार ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे हेच काय ते आपले शेवटचे 2 दिवस. हा, पण तुझं पोस्टिंग मुंबईला झालंय. होणार आहे. पण नक्की होणार आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय ग. म्हणजे एकाच कॉलेजमध्ये लेक्चररच्या रोलमध्ये आपण एकत्र असू. हो, तू असल्यामुळे मुंबईच्या कॉलेजमध्ये मला खूप सपोर्ट असेल. मुंबईला तू कुठे राहणार आहेस? माझी मावस बहीण राहते गोरेगावला, तिच्याकडे. ओठापर्यंत आलंय. देसाईवाडीत जागा घेऊ शकतेस तू असं म्हणण्याचं. पण मी चांगुलपणापोटी हिच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक तर खुपसत नाहीये ना.